चला आज दिवाळीच्या पहिल्या गोडाच्या पदार्थाला सुरुवात करूया करंजीपासून। गावरान खमंगपणा या चॅनलला सबस्क्राइब शेअर करा आणि व्हिडिओला प्रत्यक्षात सुरुवात करूया करंजी कशी बनवावी। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, काही ट्रिक्स आणि सारणापासून करंजीपर्यंत सर्व इथे मैत्रिणींनो। आजचा व्हिडिओ जरा मी उशिरा बनवायला सुरुवात केली आहे कारण की जरा घाई होते आणि खूप कामं होते। हा पहा, हा बारीक रवा तुम्हाला दिसत असेल कसा लाल बुंद अगदी लालसर भाजलेला आहे, अतिशय लालसर तुम्हाला टेक्स्चर सुद्धा दिसते याच्यामध्ये। आणि हा बारीक रवा आहे, यामध्ये मी काय काय टाकले ते तुम्हाला दाखवते। ही वरची खडी पिठी साखर आहे, यामध्ये पहा ही चारोळी आहे, चारोळी, काजू, बदाम, हे ड्रायफ्रूट मी सर्व भाजलेले आहेत, भाजून घेतलेले आहेत व्यवस्थित। कारण भाजून का घ्यायचे, कारण त्यामध्ये सुद्धा मॉइश्चर असतं किंवा ओलसरपणा दमटपणा असतो, तो एकदा जर भाजला तर जास्त काळ हे सारण टिकतं। यामध्ये 1 ते 1.5 चमचा मी वेलची पावडर टाकलेली आहे बारीक करून, त्यामध्ये काजू बदाम किशमिश टाकलेले आहेत, खसखस छान भाजून खसखस सुद्धा टाकलेली आहे मी 20 ते 30 ग्रॅम एवढी खसखस टाकलेली आहे। बेदाणे टाकलेत 50 ग्रॅम। आता मनुके आणि खोबरं एवढे दोनच मिक्स करायचं बाकी आहे, पण आता मला खोबरं खिसायला वेळ भेटलेला नाही आहे। सुकं खोबरं मी आणलेलं आहे आणि ते आता मी खिसणार आहे आणि ते थोडंसं हलकंसं भाजून घेणार आहोत। कारण कधीही करंजीचं सारण बनवत असताना यामध्ये डायरेक्ट खोबरं ड्रायफ्रूट्स वगैरे मिक्स करायचं नाही, कारण काय होतं जास्त दिवस ते टिकत नाही आणि मग त्याला असा वास सुटतो सारणाला। म्हणून काय करायचं, ड्रायफ्रूटसुद्धा थोडेसे हलकेसे भाजून घ्यायचे, किशमिश असेल ते असेल सर्व, आणि हे सुद्धा भाजून घ्यायचं, खोबरंसुद्धा हलकंसं भाजून घ्यायचं। मग त्यामुळे काय होतं ते जास्त काळ टिकतं किंवा त्याला वास सुटत नाही। खसखस टाकायला विसरायची नाही। आता यामध्ये मी काय काय टाकलं प्रमाण ते मी तुम्हाला सगळं सांगते। यामध्ये मी 100 ग्रॅम बदाम, 100 ग्रॅम मनुके, 50 ग्रॅम बेदाणे, त्यानंतर वेलची पावडर 1 ते 1.5 चम्मच वेलची पावडर टाकली आहे आणि अर्धा किलो पिठी साखर टाकली। तुम्हाला गोड हवं असेल गोड टाका। आणि बारीक रवा जो आहे मी 1 किलो घेतलेला आहे, 1 किलो बारीक रवा, अर्धा किलो पिठी साखर आणि बाकी हे 50 ग्रॅम 100 ग्रॅम टाकलेलं आहे। तर हे प्रमाणसुद्धा मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तुम्ही ते सारणसुद्धा पाहू शकता। तर मला हा भाजत असताना किंवा हे करत असताना वेळ भेटला नाही, कारण थोडी मुलांची गडबड आणि थोडी घरातील कामं, म्हणून मी तो काही व्हिडिओ बनवलेला नाही आहे, परंतु मी तुम्हाला सारण बनवण्याचं दाखवते। आता यामध्ये मी फक्त काय करणार आहे, आता खोबरं मी किसणार आणि मग ॲड केलं तर तुम्हाला मी ते दाखवणार, उद्या आपण करंजा करणार तेव्हा दाखवणार। हे सगळे व्हिडिओ मी आता प्रिपरेशनचे दाखवणार आहे आधी, कारण जी पूर्वतयारी असते आपली तिचे दाखवणार आणि नंतर मग उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला करंजी कशी करायची आहे ते दाखवणार आणि चकली कशी बनवायची तेही दाखवणार आहे। त्यामुळे हे व्हिडिओ तुम्हाला असे वाटतील की अर्धवटच बनवला आहे, परंतु आपण काही सारण बनवलं की लगेच करंजीला लागत नाही, कारण दिवाळीचं हे प्रमाण आपलं जास्त मोठ्या प्रमाणावर असतं, ते की आपण थोडंसं बनवत नाही, मग आपण एका दिवसात चकली आणि ते होत नाही। मग मी काय करते, एक दिवस आहे ना हे सगळ्या पदार्थांची तयारी करून ठेवते, जसं की चकलीचं पीठ असेल, बेसनाचे लाडूचं डाळचं पीठ असेल, करंजीचं सारण असेल, वेलची पावडर, हे पाणी वेलची पावडरसुद्धा दाखवते। या काचेच्या भरणीमध्ये मी हवा टाईट अशी वेलची पावडरसुद्धा करून ठेवली आहे। वेलची पावडर थोडीशी पीठ साखर टाकलेली आहे याच्यामध्ये बारीक होण्यासाठी। ही आता सर्व दिवाळी संपेपर्यंत मला भरपूर होऊन जाते साखर म्हणजे वेलची। आता हा दुसरा टाईम आहे चहाचा, आमच्या साहेबांसाठी आहे, कारण की आधी जो बनवला होता तो फक्त माझ्यासाठी बनवला, आता हा वेगळा टाईम आणि वेगळा चहा आहे। तर चला, तर ही आपली अशी आहे दिवाळीची तयारी। पहा इकडे सारण तयार आहे, खूप पसारा आहे, चण्याची डाळ आणि चकलीचं सारण हे रेडी आहे। हे जे मी भाजलेलं आहे ते या गोवर्धन तुपामध्ये छान असं पर्यंत छान भाजून घेतला की तो जास्त काळ टिकतो। मग गोवर्धन तूप टाकून, कुठलंही तूप वापरा, मी काही ब्रँडिंग करत नाही किंवा त्याची ॲडव्हर्टाइजमेंट करत नाही आहे, परंतु ते तुपामध्ये असं छान असं भाजलं ना की मग त्याचा खमंग वास टिकतो आणि जास्त काळ पदार्थ टिकतो। आता हे मी सारण जे आहे याच्यामध्ये खोबरं वगैरे मिक्स केलं की एकदा स्टीलच्या हवा टाईट डब्यामध्ये मी पॅक करून ठेवणार, अगदी 1 महिना 2 महिनेसुद्धा हे सारण खराब होत नाही, अतिशय छान असं टिकून राहतं। तर अशा पद्धतीने करंजीचं सारण तयार करून घ्या, म्हणजे करंजी करायला कधीही सोपं। आता तुम्ही उद्या सकाळी थोडंसं करंजीचं पीठ मळलं, मैदा कसा मळायचा मी तेही सांगेल, म्हणजे करंजी अगदी खुसखुशीत खमंग आणि अगदी फुगणारी व्हाईट पांढरी शुभ्र अशी करंजी आपली तयार होणार आहे। तर करंजी करताना मी प्रत्यक्षात त्यावेळेस मी तुम्हाला सांगणारच आहे कशी बनवायची ते तुम्ही पाहू शकता, आणि त्यासाठी मी काही ट्रिकसुद्धा सांगणार आहे करंजीसाठी, करंजी अगदी फुगण्यासाठी, मस्त छान रंग आणि चव लागण्यासाठी। मग होतं काय, आपण हवे तेव्हा थोडंसं मैदा सकाळी मळून घेतला पटकन की आज सारण रेडी असेल तर पटकन करंजा करू शकतो, 10, 15, 20 जेव्हा वेळ असेल तेव्हा जास्त किंवा कमी करंजा करायला फारसा वेळ लागत नाही। मग त्यासाठी ही पूर्वतयारी जी असते ना ती फार दिवाळीमध्ये महत्त्वाची असते।
जसे की वेलची पावडर असेल, ह्या बाकीच्या गोष्टी असेल, याला फार वेळ लागतो, म्हणून या गोष्टी आधीच तयारी करून ठेवायच्या. चला तर मग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नवीन पदार्थासह आता सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि दिवाळीचा पदार्थ तयार करण्यासाठी जो वेळ असतो त्यासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. हे पहा मैत्रिणींनो, मी किमान अर्धा किलो मैदा एवढा मैदा मी घेतलेला आहे. त्यासाठी मी तूप 2 ते 3 चमचे तूप गरम केलं होतं. हे राहिलेले शिल्लक आहे. 1.5 ग्लास पाणी कोमट केलं होतं, हलकंसं गरम, जास्त गरम नाही. त्यानंतर मी मैदा चाळून घेतला. आता हे पीठ मळून झालं होतं. खरं तर मला लक्षात नाही राहिलं की आधी व्हिडिओ बनवून घ्यावं. नेक्स्ट टाईम अजून मी करंज्या करणार तेव्हा मी चांगल्या डिटेलमध्ये बनवेन. तर अर्धा किलोचा एवढा मैदा घेऊन चांगला छान असं त्यामध्ये कडकडीत मोहन टाकलेलं होतं. कडकडीत म्हणजे खूप कडक पण नको, थोडंसं हलकंसं हाताला जाणवेल असं गरम करून मोहन टाकलं. चवीनुसार नकळत मीठ टाकलं. अर्ध्याच्या अर्धा चमचा म्हटलं तरी चालेल, अतिशय कमी टाकायचं मीठ, जास्त नको. थोडंसं मीठ टाकलं आणि ते पीठ मिक्स करून ते गरम केलेलं मोहन, हे गरम केलेलं तूप जे होतं ते मी त्याच्यामध्ये तुपामुळे आणि त्या गरमपणामुळे काय होतं, असे मस्त छान लेयर सुटतात आणि कुसकुशीत होती करंजी. अगदी छान अशी फुगते आणि पापुद्रे येतात. मी तुम्हाला करंजी आता तळताना आणि बनवताना सुद्धा दाखवणार आहे. सारण कसं बनवायचं हा मी कालच ऑलरेडी तुम्हाला दाखवलं होतं. आता आपण या करंजीमध्ये छान असं पीठ, आता मी सकाळी पहाटे लवकरच पीठ मळून ठेवलं आहे, कारण आपली घरातील बाकीची कामं होईपर्यंत काय होतं, पीठ छान मळून होतं. तर हे पीठ मळून मी छान असं याला तूप टाकलेलं आहे वरतून, तेल टाकलेलं आहे वरतून. आतमध्ये सारणामध्ये मोहन घालताना तूप टाकलेलं आहे आणि वरच्या बाजूने तेल लावलेलं आहे. तर ते तेल टाकून आपण असंच अर्धा तास, ते किमान 2 तास तरी भिजू दिलं पाहिजे. आता हे पीठ मी असं हवा बंद करून टाईट करून आता किमान 2 तास मी ठेवणार आहे. तोपर्यंत माझी बाकीची रेग्युलर कामं, जेवण वगैरे बनणार आहे. त्यानंतर लगेचच मी दुपारी करंज्या करायला घेणार. तेव्हा मी तुम्हाला दाखवेल की करंजी कशी छान पातळ पापुद्रे लेअर सुटलेली आहे. मैत्रिणींनो, कालच आपण पाहिलं सारण वगैरे, मी आता सगळं तुम्हाला दाखवलं कसं बनवलं, मी काय काय टाकलं, सगळं सामग्री वगैरे त्यामध्ये टाकलेली आहे. आणि मी खोबरं किसून घेतलं, पहा लाल असं लालसर थोडंसं भाजून पण घेतलेलं आहे. थोडं कमी, अर्धा किलो आहे हे सगळं मिश्रण. हे सगळं अर्धा किलोचं खोबरं मी बारीक करून घेतलेलं आहे. 1 किलो रवा आहे, 1.5 किलो पिठी साखर आहे, ड्रायफ्रूट वगैरे सर्व टाकलेले आहेत. वेलची पावडर टाकली आहे 1.5 चम्मच, बेदाणे टाकलेले आहेत. तर अशा प्रकारे आपलं हे झालेलं आहे सारण तयार. आणि हे पहा, आता हे आपण सगळं काय करणार आहोत, एकजीव मिश्रण करून घेणार आहोत. तुमच्याकडे असंच सारण बनवतात का, मला नक्की कमेंट्समध्ये सांगा की तुम्ही कशा प्रकारे करता. आणि एकदा या पद्धतीने एकदा करून बघा आणि मग तुम्ही करंजी खा आणि मग मला सांगा की कशी छान झाली खरखरी करंजी. अगदी खुसखुशीत, छान, गोड आणि मिश्रणसुद्धा, सारणसुद्धा खूप छान आहे. अति गोड पण नाही आहे आणि खूप कमी पण नाही आहे, कारण जास्त गोड पण कोणी खात नाही. दिवाळीमध्ये सगळेच पदार्थ गोड गोड असतात आणि कमी एकदम फिकी पण चालत नाही, कारण की मग ती करंजीची मजा कसली. तर अशा प्रकारे पहा आपलं सारण आता तयार झालेलं आहे. मी सगळं मिश्रण भाजून घेतलेले आहेत. हे सर्व खोबरं मी तुम्हाला भाजताना दाखवलं नाही आहे, कारण की वेळ नव्हता आणि दिवाळीची थोडी गडबड असल्यामुळे पटापट कामं आवरून घेतो आपण. तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे. हे सगळं सारण मिक्स करून मी एका डब्यामध्ये, हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवणार आहे, कारण 1 महिन्यामध्ये आता कधीही करंज्या करायच्या असतील, एकदम एकसाथ मी करंज्या करत नाही, 2 ते 3 टप्प्यामध्ये करतो, कारण जास्त दिवस नको वाटतात खायला आणि गरम गरम छान वाटतात, टिकतात त्या, परंतु नको वाटतात जास्त दिवस करण्यासाठी. तर पहा, आज थोड्याशा करणार आहे, तुम्हाला दाखवणार आहे. आज मी रव्याच्या करणार आहे आणि तिळाच्या करंज्यासुद्धा मी बनवते, तीळ आणि गूळ मिक्स करून भाजून वगैरे. त्याचं सारण कसं बनवायचं हेही मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. करंजी करताना काहीतरी मी ट्रिक सांगणार आहे, व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा, स्किप करू नका. हे झालं आपलं सारण मिश्रण मिक्स. आता मी काय केलं पहा, सकाळी उठल्यानंतर मी सकाळी तुम्हाला पिठाचा व्हिडिओ दाखवला होता, मळून झाल्यानंतर हे पहा आपलं पीठ असं छान भिजलेलं आहे. किमान 3 तास झालं. खरं तर मी तुम्हाला 1च तास भिजण्यासाठी बोलली होती, परंतु माझी कामं उरकण्यासाठी मला जो वेळ लागला तो 3 तास आहे. साधारणतः 3 तासामध्ये अतिशय छान असे पीठ अगदी लोण्यासारखं झालेलं आहे. मी दाखवते तुम्हाला. हां, तर मी तुम्हाला दाखवते तर मी पीठ कसं एकजीव करून घेते ते पहा. इतकं सुंदर झालं आहे ना हे पीठ, अगदी लोण्यासारखं, एवढं मस्त दिसतंय तुम्हाला हे पीठ. आता मी छानपैकी असं एकदम मऊ करून घेतलेलं आहे, का मऊसूत झालेलं आहे हे पीठ. आता मी हे सगळं हवाबंद डब्यामध्ये ठेवणार आहे, वरतून झाकण ठेवणार, म्हणजे त्याला हवा लागली तर ते कडक होणार. आणि याचे छोटे छोटे गोलगोल गोळे करून लाटून घेणार आणि मग यामध्ये सारण भरणार. आता मी सारण भरताना पण तुम्हाला करंजी दाखवणार आहे. बऱ्याच जणांना सारण भरता येत नाही किंवा फुटतात करंज्या, तेलामध्ये टाकली तर करंजी फुटते. त्यासाठी पण मी एक अशी ट्रिक सांगणार आहे की तुमची एकही करंजी फुटणार नाही. तर पहा, अशा पद्धतीने तुम्ही हे पीठ करून घ्यायचं आहे.
तर चला आता आपण काय करणार आहोत, त्याची छोटी छोटी अशी गोळे तयार करून घेणार आहोत. या साईजचे मध्यम आकाराचे, खूप मोठे पण नाही आणि खूप छोटे पण नाही, अशा प्रकारे. आता मी काय केलं, यातलं काही सारण मी एका बाउलमध्ये काढलेलं आहे आणि याच्यामध्ये मी कोमट पाणीचं थोडंसं अर्धा कप पाणी एवढं मी कोमट करून घेतलेलं आहे. ते पाणी मी याच्यामध्ये टाकते, अंदाजेच टाकलेलं आहे. खरं तर बरेच जण दूध टाकतात, पण मी दूध टाकणार नाही आहे, कारण की दुधाने काय होतं की करंजी जास्त काळ राहिली तर वास यायला सुरुवात होते. हे पाहत आहे अशा प्रकारे सगळं सारण हे मिश्रण मिक्स करून झालेलं आहे, अगदी एकजीव करून घेतलेलं आहे. कारण याला थोडंसं कोमट पाण्याचा हात लावला आहे, म्हणजे थोडंसं ते नरम पडतं, नाहीतर मग ते मध्ये मध्ये साखर पिठासारखी लागत राहते, रवा वगैरे यासाठी. तर चला आपलं रेडी आहे. आपण आता करंजाला प्रत्यक्षात सुरुवात करूया. सगळी तयारी झालेली. एका ताटामध्ये असा एक कपडा टाकलेला आहे, थोडासा ओलसर करून घेऊन इकडे आपण आता करंजी करायला सुरुवात केलेली आहे. थोडीशी एकदाच पीठ लावायचं आहे, जास्त पीठ लावायचं नाही आहे. पहा आपली पुरी या साईजची भरून झाली. आता मी एक ट्रिक सांगणार आहे तुम्हाला, अशी ट्रिक सांगणार आहे की ज्यामुळे करंजी फुटणार नाही, तेलामध्ये करंजी फुटत नाही. तर पाहूया आपण. पहा काही जण आहे ना या साच्यामध्ये सुद्धा करतात, पण काय होतं या साच्यामध्ये काहींना जमतं. आता हा जुना आहे पण मी वापरत नाही म्हणून फक्त दाखवलं, त्यामुळे मी क्लीनसुद्धा केलेलं नाही, कारण मला जमत नाही यामध्ये करंजी करायला, मला आवडत नाही पहिली गोष्ट. तर मी तुम्हाला अशी पद्धतीने करून दाखवते. हे पहा, सारण अशा पद्धतीने भरल्यानंतर सगळं पहा. आता आपण प्रत्यक्षात सुरुवात केलेली आहे. एकदा फक्त आपण असं पिठीमध्ये बुडवून घेणार आहोत. त्याला तेल ऑइली वगैरे लावायची गरज नाही, कारण काय होतं तेल लावलं ना किंवा करंजीमध्ये सोडलं की त्याला तेल सुटतं आणि ती करंजी फुटते आणि सगळा रवा किंवा ते सारण जे आहे ना ते सगळं करंजी तेलामध्ये होऊन जातं. तर पहा एका साईजची अशी खूप छान पीठ झालेलं आहे आपलं लोण्यासारखं. खरं तर यावरूनच कळतं आपलं पीठ कसं झालेलं आहे. तर हे पहा, याच्यामध्ये सुद्धा काही लोक करतात, यामध्ये करंजी ठेवायची, सारण भरायचं आणि पॅक करायचं. हे काही मी स्वच्छ केलं नाही, कारण मी वापरत नाही आणि मला काही याच्यामध्ये व्यवस्थित जमत नाही. हेही वापरलं तरी चालू शकतं, ज्या महिलांना जमत नाही त्यांच्यासाठी. मी तुम्हाला 2 पद्धतीने सांगणार आहे कशी करायची करंजी भरायची. ते अशी ट्रिक सांगणार आहे की ज्यामुळे तुमची करंजी अजिबात तेलामध्ये फुटणार नाही. आपण पिठी लावल्यामुळे अर्ध्या चंद्रभागामध्ये काय करणार आहोत, पाणी लावून घेणार आहोत, थोडंसं हलकंसं, जास्त नाही, आणि हा भाग याच्यावरती टाकून देणार आहोत. झाला. आता काय करणार, फक्त हाताने प्रेस करायचं हलकं. एवढी सोपी आहे करंजीची प्रोसेस. पहा, अजिबात डोकं लावायचं नाही आहे, अजिबात करंजी फुटत नाही, आकार पण अतिशय सुंदर येतो, तळल्यानंतर एवढी छान फुगते ना. पहा, झालं, दिसते तुम्हाला सर्वांना करंजी. आता आपण एका ह्याच्यामध्ये ठेवणार आहोत. ओके, अशा पद्धतीने करंजी सर्व लाईनमध्ये आपण ठेवून घेणार आहोत. पहा, आता ही दुसरी पद्धत, एवढा भाग दिसतो सगळं. आता ही दुसरी पद्धत, यामध्ये मी काय करणार आहे पहा, हातावरती, जर तुम्हाला हातामध्ये भांडणं जमत नसेल तर हातावरती करून घ्या. सारण असं बरोबर मध्यभागी टाकलेलं आहे आणि या बाजूला मी काय करणार आहे, थंड पाण्याचा हात जो आहे, थंड पाणी, गरम नाही आहे, थंड पाण्याने अर्धा चंद्र लावलेला आहे एवढ्या जागात. आता हा भाग फक्त मी असा चिमटून घेणार आहे. पहा, दिसतोय तुम्हाला सर्वांना. मी फक्त हा भाग काय केला आहे, पॅक करत आलेली आहे. यामुळे काय होतं, करंजी फुटत नाही, आपल्याला हाताचा अंदाज येतो आणि करंजी तुम्हाला दिसते, परंतु ही अतिशय छान अशी ही आलेली आहे. हे पहा, म्हणजे तुम्ही हातामध्ये करंजी पॅक करू शकता. पहा, अशी टाका, फुटणार नाही, तेलामध्ये टाका, फुटणार नाही. ही एक सोपी ट्रिक्स आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत अजून पाहत राहा, मी अशाच नवनवीन ट्रिक सांगणार तुम्हाला करंजीला. चला आता आपण काय करूयात, पटापट करंजी करून घेऊयात आणि मी तळण झाल्यानंतर मग तुम्हाला दाखवेल की करंजीचा टेक्स्चर कसा आलेला आहे आणि करंजी कशी फुगलेली आहे आणि खाताना कशी लागते. चला आता मी पटापट बनवून घेते पटापट सर्व. तर साधारणतः आपल्या एवढ्या करंज्या करून झालेल्या आहेत. आपण थोडंसं तळून पाहूया, टेस्ट करूया आणि मग उरलेल्या आपण अजून बाकीच्या पण संपवून टाकूयात. आपण आता काय केलं आहे, थोड्याशा करंज्या केलेल्या आहेत आणि त्याची टेस्ट पाहण्यासाठी आपण लगेचच तेल गरम करायला ठेवलं आहे आणि आपण लगेच थोड्या करंज्या तळून पाहूयात आणि खाऊन पण पाहूयात कशा झाल्या आहेत ते. चला मग सुरुवात करूया. तेल तापलं की नाही, गरम झालं की नाही हे पाहण्यासाठी एक आपण थोडीशी एक छोटंसं मैद्याचं पीठ टाकलं म्हणजे आपल्याला कळेल. तरंगून लगेच वरती आलं तर समजायचं तेल चांगलं तापलेलं आहे. तेलाला जरा एकदा चांगला ताव येऊ द्या, फुल गॅसवरती ठेवा म्हणजे चांगलं तापेल. आणि करंजी टाकल्यानंतर मग जरा कमी गॅसवरती, स्लो गॅसवरती सर्व करंज्या तळून घ्यायच्या आहेत. फास्ट गॅस करायचं नाही आहे, कारण फास्ट गॅसवरती काय होतं, मग करंज्या फक्त बाहेरून लालसर होतात आणि आतमधून खमंग अशा भाजत नाही. तुम्ही पाहू शकताय मैद्याची आळी छोटंसं आपण टाकली होती, ती लगेच वरती आली. पहा, म्हणजे तेलाला ताव आलेला आहे, तेल आता आपलं तापलेलं आहे.
चला आपण एक एक करंजी टाकूया आणि तुम्हाला मी कसे पदर सुटतात करंजीला आणि कशी कुसकुस होते ते पण दाखवते लगेच। हां, आता आपण हलक्या हाताने एक एक करंजी सोडणार आहोत। सर्वप्रथम दिवाळीचा सगळ्यात गोडाचा पदार्थ आहे म्हणून देवाला एक छोटीशी करंजी केलेली आहे। आपली भाबडी अशा पहिला नैवेद्य देवाला ठेवायचा म्हणून मुलाने सांगितलं की माझ्या हातची करंजी देवाला ठेवायची म्हणून आपण ही पहिली करंजी टाकलेली आहे तेलामध्ये आणि ती लगेचच आपण सर्वप्रथम देवाऱ्यामध्ये ठेवणार आहोत। बाकीच्या करंजा खाणार आहोत। चला, करंजा जेवढ्या कढईमध्ये बसतील तेवढ्या जरा हलवता येतील अशा हिशोबानेच टाका, कारण जास्त गर्दी नको। तर अजून एक बसली असती पण ठीक आहे, सफिशियंट आहे। 5 ते 6 करंजा आपण एक ॲट अ टाईम टाकू शकतो। चला आपण पाहूयात। गॅस आता मी कमी करते, सुरुवातीला फास्ट होता, आता मी कमी गॅसवरतीच करंजा सर्व तळून घेणार आहे। तुमच्यासमोर मी 1 ते 2 करंजा सर्व तळून दाखवणार आहे, म्हणजे तुम्हाला कळेल की करंजावरती कसे फोड येतात आणि करंजा कशा फुगतात। आपली एकही करंजी तेलामध्ये फुटलेली नाही आहे, कारण बऱ्याच ताईंच्या करंजा काय होतं तेलामध्ये फुटतात आणि मग काय होतं सगळ्या तेलामध्ये सारण होतं, प्रॉब्लेम होतो, तेल खराब होतं आणि मग सगळ्या करंजीने चिकटतं, रंग बदलतो करंजीचा। तर असं न करता करंजा चिपकण्यासाठी मी जशी सांगितली तशी ट्रिक्स वापरा। थोडंसं हलक्या हाताने पाण्याचा वापर करा, म्हणजे काय होतं ते व्यवस्थित बाइंडिंग होऊन जातं। करंजी आपली मस्त फुगलेली आहे, खूप छान त्याला असे सुंदर फोड आलेले आहेत सर्व। वरती पहा किती छान लेअर सुटलेले आहेत। असे तुकडे केले तुम्ही अशी कुस्करून तेवढी सॉफ्ट असते ना, अगदी म्हातारी माणसं, बिना दाताची माणसं ज्यांना दात नाहीत ना ते सुद्धा खाऊ शकतात। अशी छान करंजी आपली झालेली आहे। एक अजून 2 मिनिटासाठी 5 मिनिटात करंजी तळून होते, परंतु कमी गॅसवर थोडीशी चांगली कुरकुरीत मस्त अशी खमंग होते, त्यामुळे आपल्याला थोडंसं कमी गॅसवरती तळायचं आहे। फास्ट गॅसवर काय होतं फटाफट आपण करंजा टाकत राहतो, तळून बाहेर घेतो आणि मग त्या बाहेरून फक्त लालसर होतात, परंतु त्यानंतर सादळतात करंजा। ही करंजी तुम्ही 15 दिवस जरी डब्यामध्ये ठेवली तरी आहे अशीच कडक राहते, ही सॉफ्ट होत नाही किंवा सादळत नाही, ही बिलकुल वातट होत नाही आणि ही चिवट होत नाही, ही आहे अशीच कडक राहते। यासाठी आपण कमी गॅसवर तळायची ही तिची ट्रिक्स आहे, कारण करंजी जशी बनवण्यासाठी ट्रिक्स असते तशी तळणीची सुद्धा ट्रिक्स असते। जसे आपण चकलीचं काल पाहिलं भाजणीची चकली कशी बनवायची, तसं करंजीचं तळणीवरती सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। करंजी किती काळ टिकते हे आपल्या तळण्यावरती सुद्धा डिपेंड आहे। खूप साऱ्या गोष्टी असतात लहान सहान गोष्टी की ज्याकडे आपण दुर्लक्ष करतो, परंतु त्याच गोष्टीमुळे सगळा मोठा नुकसान होऊन जातं। तर करंजीचा हलकासा रंग बदलायला लागलेला आहे, सगळ्या एकसारख्या चाललेत, कुठेही कलर डार्क फेंट असं नाही आहे, सगळ्यांना कलर सारखाच आहे। तर आता आपण करंजी काढून घेणार आहोत। पहा दिसते तुम्हाला करंजी छान अशी टम्म फुगलेली आहे, मस्त कलर सुद्धा त्याचा खूप छान असा ब्राउनिश कलर आलेला आहे। आणि टिश्यू पेपरवरती हलक्या हाताने अशा करंजा काढून घ्या। ही आपली देवाची करंजी आहे। आमच्या छोट्या बाळाने सांगितलं की हीच माझीच करंजी देवाला ठेवायची, तर ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही। श्रद्धा महत्त्वाची असते, देवावरती मनापासून असलेली श्रद्धा। देव खात नाही, माणसामध्ये देव असतो, आपण माणसंच खाणार आहोत, नाव फक्त देवाचं आहे, परंतु श्रद्धा असणं फार गरजेचं आहे। बोळी बाबडी अशा आहे त्याची की देव माझी करंजी खाणार आहे तर चालेल आपण त्याची ठेवूया, हरकत नाही। पहा आता आपण दुसरा घाणा टाकलेला आहे करंजीचा, मी तुम्हाला सगळ्या करंज्या तळून दाखवते। अजून बाकी आहेत, खूप साऱ्या करंज्या आहेत, पूर्ण दिवस करंजीमध्ये जाणार आहे। ते फक्त सुरुवातीला सॅम्पल म्हणून तुम्हाला थोडंसं व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी मी थोड्याशा करंज्या तयार करून घेतलेल्या आहेत, कारण आज दिवसभर मी फार बिझी असणार आहे, म्हणून म्हटलं थोडासा व्हिडिओ तुम्हाला समजेल आणि बऱ्याच ताईंना जर आपल्या व्हिडिओमध्ये जर फायदा होत असेल व्हिडिओमुळे तर नक्कीच आपण अशा प्रकारचे व्हिडिओ आपण या गावरान खमंगपणा या चॅनलवरती टाकणार आहोत। या चॅनलला भरभरून प्रतिसाद द्या, सबस्क्राईब करा, लाईक शेअर जरूर करा, कारण आपण अशाच गावरान पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीचे जे व्हिडिओ टाकतो ते व्हिडिओमध्ये खूप सारे अशा ट्रिक्स सांगितलेले असतात की त्यामुळे तुमचा पदार्थ 100% सक्सेसफुल होणार आहे। तर यासाठी चॅनलला भरभरून प्रतिसाद द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 2 घाणे आपले झालेले तरी करंज्याचे तेल आपलं तेवढंच स्वच्छ आहे, कारण आपली एकही करंजी फुटलेली नाही आहे, तुम्ही पाहू शकता। म्हणजे आपलं जे सारण पासून ते करंजीच्या पिठापर्यंतचे जे सर्व साहित्य वगैरे सर्व आहे हे अगदी परफेक्ट झालेलं आहे, हे यावरून दिसून येतं। पहा करंजीवर कसे लहान लहान अगदी फोडी उठलेले आहेत, म्हणजे पीठ छान असं फुगलेलं आहे। ओके, गॅस आता मी स्लो करते, कारण की पुन्हा थोडासा फास्ट केला होता मध्ये मी, हरकत नाही। तुम्हाला दिसते करंजीचं टेक्स्चर
हलकासा ब्राउनिश कलर यायला लागला तर मी गॅसवरती की करंजी काढून घ्यायची आहे। करंजी काटोकाट फुगलेली आहे, कुठेही फुटलेली नाही, रंग एकसारखा आहे, सारण पूर्ण गच्च भरलेलं आहे। पहा मग करंजी कशी करायची हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावं लागणार आहे। अर्धवट पाहू नका, स्किप करू नका, कारण व्हिडिओमध्ये मध्ये मध्ये ट्रिक्स सांगितलेल्या आहेत। चला तर खऱ्या अर्थाने आपली दिवाळीची सुरुवात आज झालेली आहे। तर कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की सांगा। पाहूयात आपण करंजी खाण्यासाठी आपण घेऊयात कशी झाली मी तुम्हाला नक्की सांगेल, खाऊन दाखवते आणि फोडून सुद्धा दाखवते तुमच्या समोर एक करंजी। पहा खूप साऱ्या करंज्या झालेल्या आहेत अगदी 10 मिनिटांमध्ये। आधी मी देवाला नैवेद्य ठेवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते। हे पाहू शकता तुम्ही, हे तुम्ही दिसतंय ना, हा वरचा लेअर, ही फुटलेली करंजी पहा, हा वरचा लेअर फुटलेला आहे, म्हणजे करंजी अगदी कुसकुशीत आणि साधी खूप छान अशी झालेली आहे। पहा कुठेही फुटलेली नाही, दिसते तुम्हाला सर्वांना। चला आता करंजी सर्व आपलं रेडी आहे। मी तुम्हाला दाखवते करंजी कशी झालेली आहे ते। सॉरी, हे पाहू शकता तुम्ही, पहा इतकी सुंदर झालेलं आहे टेक्स्चर, तुम्ही पाहताय, दिसते तुम्हाला, अतिशय छान कुसकुशीत अशी करंजी झाली। चला मी खाऊन पाहते, तुम्ही सुद्धा करा आणि खाऊन पहा आणि कमेंट्समध्ये मला सांगा तुम्ही केलेला पदार्थ कसा झालेला आहे या दिवाळीचा। चला थँक्यू, भेटूत उद्याच्या व्हिडिओमध्ये उद्याच्या नवीन पदार्थासह दिवाळीच्या फराळ। गावरान खमंगपणा या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका आणि आपल्या गृहिणीपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा। धन्यवाद।